आज जर बघितलं तर अनेक लोक शेतकऱ्याला काही द्यायचं म्हटलं की ते आळशी आहेत, ते फुकटे आहेत, ते आमच्या जीवावर आहेत, अशा पद्धतीच्या वल्गना करतात। आज तुमच्या लक्षात आलं असेल की शरद जोशींनी 2005 साली मागणी केली की इथेनॉल ची निर्मिती झाली पाहिजे आणि ते इथेनॉल धान्यापासून होऊ शकतं। पण काय भांडवल आज आपल्याला दिसतंय की अरबस्तानमध्ये, इतर देशामध्ये पेट्रोल जन पदार्थ जमिनीत आहेत, डिझेल पेट्रोल जमिनीत आहे। पण शरद जोशींनी सांगितलं डिझेल पेट्रोल जमिनीच्या वर हे भारतामध्ये आहे आणि ते मक्यामध्ये आहे, ते धानामध्ये आहे, ते ऊसामध्ये आहे। तुम्ही आयात करू नका, परकीय चलन वाचवा आणि इथेनॉलचा वापर जर ब्राझील 1947 साली करतोय तर आपण का करत नाही? आणि आज इथेनॉल 20% डिझेल पेट्रोलमध्ये अभिजित वापरायला आपण सुरुवात केली, तोपर्यंत काय ऐतखाऊ भांडवल या इथेनॉलमुळे आमच्या गाड्यांचं मायलेज कमी आहे, ॲव्हरेज कमी होत आहे। हे इथेनॉल पेट्रोलमध्ये मिक्स करायचं बंद करा। ही कोण भांडवल आहेत? ही भांडवल आहेत परकीय पैशावरती जगणारी, पेट्रोल कंपन्यांच्या जीवावरती जगणारी ही भांडवल शेतकऱ्याच्या अन्नामध्ये माती कालवायला लागलेल्या आहेत। आणि म्हणून या विधेयकाच्या माध्यमातून या भांडवलांना मी सांगतो की आता गावगाड्यातली माझी लेक, माझी माय माऊली आता ती शेतकरी म्हणून सन्मानानं उभा राहते। आणि तुम्ही जर इथेनॉलवर जर बंदी आणायला गेला तर तुम्हाला आम्ही सडकून काढल्याशिवाय राहणार नाही, हे निश्चितपणाने ध्यानात ठेवा।